पौराणिक महत्त्व असलेल्या पांडव लेण्या माहूरमध्ये आहेत। येथे वारंवार डिटोनेटरनं ब्लास्टिंग केलं जातं। या ब्लास्टिंगमुळे पांडव लेण्यांना धक्का पोचतो आहे, मात्र पुरातत्व विभाग याची दखल घ्यायला तयार नाही। डिटोनेटरच्या ब्लास्टिंगमुळे या पांडव लेण्यांना तडे जात आहेत। याची दखल जिल्हाधिकारी का घेत नाहीत असा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। नांदेड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र माहूर म्हणजे अतिप्राचीन पुरातन किल्ले, गढ्या, लेण्या, मंदिरे यांनी व्यापलेलं हे तीर्थक्षेत्र। या ठिकाणी ऐतिहासिक आणि पुरातत्व व प्राचीन स्मारके येथे उपलब्ध आहेत। मात्र पुरातत्व विभागाच्या वतीने या ठिकाणची झालेली हेळसांड ही आपणास प्रत्यक्षदर्शी येथे पाहावयास मिळते। प्राप्त माहितीनुसार माहूर येथून उत्तरेस अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडव लेण्या ह्या अशाच प्राचीन आणि पुरातत्वीय आहेत। या ठिकाणी पुरातत्व विभागाचे फलक सुद्धा लागलेले आहे। ह्या अतिप्राचीन पांडव लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसत आहे। याला कारण सुद्धा फार मोठे आहे। येथून जवळच असलेल्या एका स्टोन क्रशरमध्ये वारंवार डिटोनेटरचे दगड फोडण्यासाठी स्फोट करण्यात येतात। या स्फोटामुळे या पांडव लेण्यांना हादरा बसत असून ह्या पांडव लेण्या आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आपणास दिसत आहेत। मात्र पुरातत्व विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे। याबाबत विदर्भ न्यूजच्या चमूने पांडव लेण्यांना भेट दिली असता तेथे अनेक ठिकाणी तडे गेल्याचे जाणवून आले। पुरातत्व विभागास याविषयी विचारणा केली असता पुरातत्व विभागाचा एकच कर्मचारी, तो सुद्धा कंत्राटी कर्मचारी, पुरातत्व विभागाच्या वतीने अवघ्या 8 स्मारकांचे रक्षणाकरिता येथे आहे। अशा 8 स्मारकांचे रक्षण हा खरोखर कंत्राटी कर्मचारी करू शकतो का, हा एक यक्ष प्रश्न अनेक भाविकांच्या व पर्यटकांच्या मनामध्ये घर करताना आपणास दिसून येतो। काही वर्षापूर्वी पांडव लेण्यांचे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र हे नूतनीकरणाचे कार्य सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेले नाही। या ठिकाणी पडलेला कचरा, या ठिकाणी असलेली अस्वच्छता तसेच डिटोनेटरच्या वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे ह्या पांडव लेण्या आता अधिक काळ टिकू शकणार नाही अशा अवस्थेमध्ये येऊन ठेपलेल्या आहेत। माझ्या मागे आपण पाहू शकता की इथे एक स्टोन क्रशर आहे आणि या स्टोन क्रशरच्या डिटोनेटरच्या धक्क्यामुळे या लेणीला हादरे बसत नसतील का, आणि जर बसत असतील तर लेणी कुठेतरी धोक्यात आहे, ती नामशेष होण्याच्या मार्गात आहे। तर आता वेळ आली आहे या लेणीचा सांभाळ करण्याची, पुरातत्व विभागाने याची जबाबदारी घेण्याची। आपण पाहत आहे की अतिशय पौराणिक हे पांडव लेणी म्हणून याची ओळख आहे। या स्पॉटची ज्या ठिकाणी आपण सध्या स्थितीमध्ये उभे आहोत, इथली जर अवस्था बघितली पुरातत्व विभागाची जी काय याचा प्रशासनाचे जे दुर्लक्ष आहे त्याचा प्रत्यक्षात अनुभव आहे जो आपण बघितलेलाच आहे। नुकतीच पुरातत्व विभागाच्या नांदेड येथील अधिकाऱ्यांनी माहूरगड येथे भेट दिली होती। मात्र ज्या ठिकाणी मलिदा खायला मिळतो अशाच ठिकाणी हे पुरातत्व विभागाचे अधिकारी भेट देत असतात आणि इतर प्राचीन स्मारकांकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झालेले आहे हे आपणास प्रत्यक्षदर्शी दिसून येते। येथे असलेल्या या स्टोन क्रशरमुळे या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पुरातन लेण्या, प्राचीन स्मारक हे आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत। जवळच असलेल्या गावाजवळचे हे स्टोन क्रशर एका नेत्याच्या भावाचे असल्यामुळे याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे। मात्र या खोदकामाची परवानगी ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळत असते, त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करून डिटोनेटरचे स्फोट करण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे का, असा सुद्धा एक यक्ष प्रश्न या ठिकाणी पडलेला आपल्यास पाहावयास मिळतो। मात्र एक गोष्ट नक्की की हे जर डिटोनेटरचे स्फोट असेच वारंवार घडत राहिले तर एक दिवस प्राचीन स्मारक म्हणून गणण्यात येणाऱ्या ह्या पांडव लेण्या संपूर्णपणे नाहीशा झालेल्या आपणास पाहावयास मिळतील। विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे, कार्तिक बेहरे, राजू दराडे, प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत।